जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अखेर ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत. आजसुद्धा शासकीय कोषागार कार्यालयाचं महत्त्वपूर्ण असं तातडीचं ज्ञापन निर्गमित झालेलं आहे. कोणते ते निर्णय आहेत, कोणते ते 3 लाभ राज्य शासकीय कर्मचारी पेन्शनधारकांना लागू होणार आहेत, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून पूर्ण शासन निर्णय कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल. जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहे, दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेले हे महत्त्वपूर्ण असे आदेश शासकीय कोषागारातून तातडीचं काढाव्याचं ज्ञापन क्रमांक 13. या अनुषंगानं जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वेतन, निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने सन 2026-27 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला, म्हणजेच ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार पेन्शन संदर्भातला महत्त्वपूर्ण आदेश शासकीय कोषागार कार्यालयाचे आहेत. या अनुषंगानं असं म्हटलेलं आहे की माहे ऑगस्ट 2026 या महिन्याचं वेतन व भत्ते, निवृत्ती वेतन, महागाई भत्ता, थकबाकी याबाबीचा खर्च भागवण्यासाठी संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून जोडलेल्या तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व यांना वितरित करण्यात येत आहेत. याच्यामध्ये लेखाशीर्ष वितरित केलेली तरतूद, एकूण वितरित तरतूद दिलेली आहे आणि या अनुषंगानं हे महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहे. याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की वितरित केलेल्या अनुदानामधून केवळ माहे ऑगस्ट 2026चं नियमित वेतन, नियमित निवृत्ती वेतन, नियमित अंशदान, नियमित उपदान व शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 18 ऑगस्ट आणि 19 ऑगस्ट 2026 नुसार देयकीय महागाई भत्ता जो आहे तो थकबाकीसह अदा करण्यात यावा. त्यामुळे निश्चितच राज्यातील जे कर्मचारी आहेत, पेन्शनधारक जे आहेत, त्यांना वाढीव महागाई भत्ता वाढ जे आहे ती ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार पेन्शनमध्येच होणार आहे. आपल्या यूट्यूब चॅनलला बऱ्याच कर्मचारी पेन्शनधारकांच्या कमेंट्स प्राप्त होत होत्या की वाढीव महागाई भत्ता जी वाढ आहे ती थकबाकीसह ऑगस्टमध्ये मिळणार का? तर या संदर्भातलं स्पष्टीकरण करणारं शासकीय कोषागार कार्यालयाचे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना त्यांच्या ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार पेन्शनमध्ये, निवृत्ती वेतनामध्ये महागाई भत्ता थकबाकीसह रोखीनं ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगार पेन्शनमध्ये मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगारासंदर्भातला वेतनाचा मार्ग, पेन्शनचा मार्ग मोकळा करणारा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे. अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतील नक्की कमेंट करा. धन्यवाद.